नमस्कार मित्रांनो. कुणाला म्हटलं की शहरातल्या उकाड्यापेक्षा आठवण येते ती आपल्या गावची, गावच्या जंगलातल्या आणि तिथल्या निसर्गरम्य वाटांची. आज आम्ही निघालो अशाच एका सुंदर सफारीवरती, रानातील ताजा रानमेवा शोधायला. गावाकडची कौलारू घरं व शांतता पाहून मन सुखावून जातं. रानात आल्यावर झाडांवर चढून काठाझुडपातून फिरून फळे तोडण्याची मजाच काही वेगळी असते. आम्ही सगळी पोरं अगदी त्याच उत्साहात झाडावरील करवंद तोडण्यात व्यस्त झालो. थोडा वेळ आम्ही करवंद काढून तिथून पुढे निघालो. आणि हा बघा, निसर्गाचा खरा खजिना, टोपले भरून गोळा केलेले कालीभोर करवंद. याला आपण जंगलाची काळी मैना म्हणतो. आणि सोबत हा रसरशीत पिवळा धमक काजू. आणि पुढे झाडावरील आंबा पाहत पाहत आम्ही चालत होतो. थोडा वेळ पुढे जाऊन आम्ही एका झाडाखाली थांबायचे ठरवले आणि त्या झाडावरील आंबे काढायचे ठरवले. थोडा वेळ थांबलो. नंतर मी त्या झाडावरती चढलो. थोडा वेळ वर चढून थोडे झाड हलवून पाहत बसलो, आंबे पडतायत का, पिक्के आंबे. आणि थोडा वेळ आम्ही थोडे आंबे काढले आणि तिथून आम्ही जायचे ठरवलं. आणि तिथून घरी जात असताना व एकमेकांशी गप्पा मारताना आम्ही पुढे चालत होतो. त्या ठिकाणी काजूचे झाड दिसले. आता काजूचा सीझन तसा नाहीच आहे, पण झाडावरती काजू होत्या. त्या बघत बघत काढत आम्ही पुढे पुढे चाललो होतो. 1-2 झाडावरचे काजू काढल्या. मग पुढे येऊन आम्हाला एक कोकमीचे झाड दिसले. त्या झाडावरचे पण कोकम तयार झाले होते, लाल बोरसं झाले होते. मग आम्ही तिथले कोकम काढले आणि घरी आलो. घरी येऊन आम्ही ते कोकम सगळे एका ठिकाणी ओतले व त्या कोकमाचे आता आम्ही वेगवेगळे प्रकार तयार करणार. एक तसं तर म्हटलं तर कोकमाचा रस, आमसूळ असे.